एकदा का कधी आला ना तर युवराजला आपण माफी मागायला लावूया. त्या युवराजला मी कुठेतरी बघितलंय माहितीये का? कुठे? मी नाही का तुला म्हणालो होतो की मला एका गाडीने कट मारला होता म्हणून. तेव्हा ती गाडी युवराजच चालवत होता. त्याचे वडील गाडीमधनं उतरले, त्यांनी मला हात दिला आणि माझी मदत केली. पण हा माजोरडा जागेवरनं हालेच ना. मला रुबाब दाखवतोय गाडीमध्ये बसून. आणि वरून त्याच्या वडिलांना काय म्हणतो माहितीये का? ओ फादर इंडिया, मदत झाली असेल तर गाडीत बसा. याला खूपच उद्धट येतो. आणि आता मला धक्का पण नाही लागला त्याचा तर सॉरी म्हणतोय मला. केदार, मी तुला बोलले होते ना, तो घरच्यांसमोर वेगळा आहे आणि बाहेरच्या जगासमोर वेगळा आहे. मला काळजी निशीची वाटते. केदार, मला नाही वाटत की युवराज हे लग्न जाणून बुजून करतोय. हे लग्न करण्यामागे पण काहीतरी कारण आहे. कारण तो इतका साधा भोळा मुलगा नाहीये. तो काय उद्या स्वतःच्या बायकोशीही चुकीचं वागायला पुढे मागे बघणार नाही. पण आपण एवढ्या वेळ वाट बघायचीच नाहीये. ही वेळच येऊ द्यायची नाहीये. त्याच्या आधीच त्याला एक्सपोज करायचं. फक्त कत्रीला येऊ दे. त्याने एकदा का पुरावा आणला ना की आपण त्याला सगळ्यांसमोर एक्सपोज करू. हॅलो, अरे गजराज, तू कुठे आहेस? कुठे? साखरपुडा सुरू होईल आता. मग आम्ही सगळे वाट बघतोय तुझी कधीपासून. चल 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 चल, वेळ होतोय फार. तू ये पटकन. कुठे पोहोचलायस? हे सगळं करत असताना आपल्याला आणखीन एक काम करायचंय. आता कोणतं काम? नवीन मिशन आलंय का? मिशनच आहे. तुझ्या बाबांना शोधायचं. आणि हे सगळं करत असताना आपली टीम त्याच्यावरही काम करते. हा केडी, आपण तुझ्या बाबांना लवकरात लवकर शोधू केदार. आणि त्यानंतर तुला कोणाचेही टोमणे ऐकावे लागणार नाही ना, कोणाकडनं अपमान सहन करून घ्यावा लागेल. माझा अपमान होतो या गोष्टीचा मला राग नाही येत तारेने. माझी आई मरणाच्या दारात उभी असताना सुद्धा तो माणूस आला नाहीये तिला बघायला. या गोष्टीचा जास्त राग येतो मला. ना त्या माणसाला विचारायचंय की मी आणि माझ्या आईने असं कोणतं पाप केलंय की तो आम्हाला असाच वाऱ्यावर सोडून निघून गेलाय. त्याला माहिती सुद्धा नाहीये ग की तो गेल्यानंतर मी आणि माझ्या आईने काय काय सहन केलंय. विचारायचंय मला त्याला. आणि मी त्याला माझ्या बापाचा दर्जा कधीच नाही देणार. कधीच नाही. वाह, वाट बघायला लावणार नाही. एक्सपर्ट आहेस तू. ये पटकन. हा, काका काका, सॉरी. बॉल लागला का तुम्हाला? अरे लागला नाही, पण लागू शकला असता ना. हा, सांभाळून खेळायचं ना जरा. ते मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत. लागला मग? सॉरी काका, आता आम्ही नीट खेळू. आमचा बॉल द्या ना. नाही नाही, आता मिळणार नाही बॉल. जा जा जा, चल. काका सॉरी ना, खरंच आता परत नाही असं होणार. लास्ट ओव्हर आहे, द्या ना आमचा बॉल प्लीज. केडी, शांत हो. आपण तुझ्या बाबांना लवकरात लवकर शोधूया. शांत हो. चल, खाली सगळे वाट बघत असतील. केडी, काय करतोस? तिकडे झटक ना. सॉरी.
केडी केडी अरे बाप रे इरा 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 सारखं सारखं कडी बरोबर नाही खेळायचं दाराच्या. काय नाही काय नाही नाही तो अगं कशाला ग फार नाही लागलं ग बाप. तुझ्यामुळे नाही माझी चूक झाली. आलो 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 पोचलो रे बाबा. अरे काय झालं? अरे काय नाही ही इरा इथे दाराच्या कडी बरोबर खेळत होती. म्हटलं उतर खाली उतर. पटकन उतरली ती दार ढकललं गेलं ते दारात चिमटलं बोट. अरे हे काय रक्त साखळलंय, बोट सुजेल आता. अरे बरं तू आज जा. काय नाही काय हे राहू दे ते याचं काही नाही. तू बरं झालं वेळेत आलायस. कौशिकीने तुझी अवस्था ही अशी केली असती. ते बोट सुजलंय आणि माझी चेष्टा करतोस तू. चल आजचं लायसिंग करूया. अरे चल चल. अंगठी हो अंगठी पण शोधायची आहे आपल्याला. पण आता हे पकड खाली जायचंय ना. नाही फोटो मधली अंगठी. तू आता ते हे करून बस. काय झालं कामत काका? या हातातली अंगठी मी बघितली आता. मी इथे बघितली खाली. इथे इथे अरे कुठे पण तो माणूस? हे बघ तो मुलगा आहे ना, त्याच्या हातात जो बॉल आहे त्या माणसाने त्या मुलाला बॉल दिला. तो इथेच होता. पण मग तो माणूस आताही असू शकतो ना खाली. नाही काय नाही ग. अगं डॉक्टरांना बघून त्याचा आनंद असा उफाळलाय. माझं सुद्धा आलंय. नाही म्हणजे एकतर तुम्ही आलात, त्यात तुम्ही वेळेत आलात, त्यात तुमची मीटिंग नाहीये म्हणल्यावर मला आनंदच झालाय. नाही मीटिंग्स होत्या पण सगळ्या कॅन्सल केल्या. आणि म्हटलं साक्षात कौशिकी खांडेकरने इन्व्हाइट केलंय, यावंच लागेल मला. तेवढी भीती आहे तुझी. कामत काका, नुसती भीती दहशत. दया काका. बरं आपण कार्यक्रम सुरू करूया का? नाही कारण ते बघा नवरदेव आतुरतेने वाट बघतायत. हं? चला चला. केडी केडी काय करतोय? इकडनं नाही का इकडनं. मला त्याला शोधायचं. केदार, नाही केदार, ऐक ना. मला बघायचं आहे. त्या माणसाला मी सोडणार नाही. केदार केदार थांब थांब. अरे इकडनं जाऊयात ना आपण. तू काय करतोयस? हळू 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 केदार. केडी केडी शांत हो शांत हो. हे बघ आता खाली इरा आहे की नाही इरा? आपण तिच्या समोर नाही जाऊ शकत केडी, हो की नाही? हे बघ आपल्याकडे आधी कुठलाच क्लू नव्हता. पण आता निदान आपल्याला तो अंगठी घातलेला हात तरी दिसलाय की नाही? आणि तू बघ ना केवढा मोठा योगायोग आहे. आपण युवराजचा खरा चेहराही सगळ्यांसमोर आणू शकतो आणि त्या अंगठी घातलेल्या माणसालाही शोधू शकतो, कारण तो आता इथे खाली आहे. फक्त ह्या सगळ्याला आपण धीराने सामोरं गेलं पाहिजे. शांत हो. कुठलाही निर्णय आपल्याला घाईत घ्यायचा नाहीये. शांत हो.